काल जे महाराजांनी माझी चेकवना विनंती आहे. माझी तब्येत एकदम आता सध्या व्यवस्थित आहे, परंतु आपल्या उपोषणकर्त्या बांधवांना त्यांनीसुद्धा काही आपण आपल्या सोयीनुसार ॲडमिट झालेत. काही जालन्यामध्ये आहेत, काही संभाजीनगरला आहेत. सगळ्यांनी गॅलेक्सीला आलं तरी चालेल ही विनंती आहे, कारण मी ॲडमिट होतो. माहिती मी रात्री घेतली कोण कुठे आहेत काय आहेत. काही बांधव गावाकडे गेलेत, काही बांधव हॉस्पिटलला आहेत, काही जालना, काही संभाजीनगर. तर मला एक विनंती आहे सगळ्या उपोषणकर्त्या बांधवांना, ते वयस्कर असतील, आपले तरुण असतील, गॅलेक्सीला तपासणीला या, इथे ॲडमिट व्हा, ही विनंती. बरं, काल जे धनंजय मुंडे यांना नामदेव शास्त्री यांनी पाठिंबा दिला होता, तर तुम्ही म्हटले होते की ते तसं बोलू शकत नाही, तसं बोलले असतील तर ते आपले त्यात बदल करतील. मात्र त्यानंतर देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटलं की मी अजूनही धनंजय मुंडेंच्या पाठिंबा त्यांना आहे आणि ते गुन्हेगार नाही, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे. काय असतं, महंतांबद्दल आपण थोडं वारकरी संप्रदायाचे शिष्य आहेत आपण, म्हणजे त्याच्यामुळं आपण बोलताना थोडंसं त्यांची मान मर्यादा ठेवून बोललं पाहिजे. म्हणून आपण त्यांना काही बोललो नाहीत आणि पुढेही बोलणार नाही. त्यांचा जर दुसरा असता तर आत्तापर्यंत त्याला जशाल तसंच उत्तर दिलं असतं. शेवटी महंत इथं त्यांचा दोष नाही, तेव्हा दादा त्यांचा दोष नाही. पाप करविता त्याचं पाप कुठं दम खायला तयार नाही. म्हणजे धनंजय मुंड्याचं सरळ पाप उफाळून येतं इथे बाहेर, कुठं सांगावं हे कळाना. स्वतःच्या समाजाला कलंक लावला त्या टोळीमुळं. फक्त टोळी चालित होते, गुंडाच्या टोळ्यात त्याची टोळी. जातीचं काही संबंध नाही, त्याच्यात जातीचा काही संबंध नाही. त्याची टोळी ते माकडं वडी ते इकडे तिकडं जातीचा काही संबंध नाही त्याच्यात. पाप तुम्ही करायचं, पुढं सांगावं हे कळत नाही. दिलं बाबाजीला सांगून, बाबाला काही सुचाना, बाबाने दिलं भासकून सकाळी हे करून. त्यामुळे माझं वैयक्तिक मत हे, त्यांना दोष देण्यापेक्षा ना करून घेणारा नीट नाही. किती कलंक लावावं हे सुद्धा कळत नाही. हां, मात्र एक गोष्ट खरी आहे, मी ती काल पण सांगितली की दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. ते जर म्हणतेत धोम्यगडाचे महंत म्हणजे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजजी, जे बाबाजी म्हणतात की आरोपीची मानसिकता कशामुळं झाली, हे फक्त दुर्दैवी वाक्य आहे त्यातलं. कारण म्हणजे तुम्ही आरोपी कोण ओढताय आणि संतोष भैयाचं कुटुंब वाऱ्यावरती त्यांच्याकडून बोलत नाही, ते एक दुर्दैव आहे. आणि बाबाजींचं जे म्हणण्याचा उद्देश होता तो मात्र चांगला नव्हता, हे मात्र सत्य आहे. कारण त्यावेळेची बॉडी लँग्वेज त्यांच्या बोलण्याची आणि नंतरची ते थोडंसं लक्षात आलं. पण एक विश्वास होता, कारण शेवटी त्यांनी ज्या आशयावरती पाठिंबा दिला होता असा अंदाज आहे की त्या समुदायाचा विषय नाही तर सगळ्या परिसरातले जाती धर्माचे लोक धोम्यगडाला भगवानगडाला मानणार आहेत. त्यामुळं ते शक्य नव्हतं ते बोललेले. ठीक आहे, त्यांनी ते पाठराखण करायचा प्रयत्न केला असेल, पण मी हेही सांगितलं होतं की ते मात्र त्याच्यात दुरुस्ती करतील. पश्चाताप म्हणून का होईना, किंवा जे काय शब्द असतील त्याला अध्यात्मात त्यांनी ते केलं. ते म्हणजे काय बोलण्यात थोडंसं होऊन गेलं ना. पण दुरुस्ती करायला तयार नाही, ठाम आहे आपल्या वक्तव्यात. ती चूक करू नाही. आता ते त्यांचा प्रश्न आहे, मग मी पुढं काय बोलू शकत नाही. हां, ते त्यांचा प्रश्न आहे. कारण तुम्हाला जर नुसती सलाईन लावली आणि उलशी काहीतरी रक्त आलं म्हणून तुम्ही एवढे भावनाविवश झाला की लगेच मी आरोपीचा विचार करा, गुन्हेगार नाही, अमुक तमुक ज्या गोष्टी बोलले गेले ते चांगलं. तुम्हाला जर नुसती सलाईनची एक पट्टी रक्त दिसलं असेल तर संतोष भैयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटोरं होतं, की का दिसलं नाही? असं नाही. पण शेवटी संतोष भैया नाही आहे जगात. त्यांच्या माराचा रक्ताचा विचारसुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं. कारण ते सुद्धा गाव धोम्यगडाचं भगवानगडाचं भक्त गाव आहे. आणि आशांबद्दल आपली अशी भाषा
ते योग्य वाटलं नव्हतं. म्हणजे काय मी महाराजांना टार्गेट करत नाही, मला करायचं असतं तर मी कालच केलं असतं. पण चुकीचं झालं ते झालंच, 100% चुकीचं झालं ते झालं. पण बरं झालं, मी खरंच आणखीन त्यांना दोष देत नाही की तो धनंजय मुंडे या गोष्टी घडून आणतो, याचं पाप झाकवायसाठी पांघरून घेतो. पण गडसुद्धा कलंकाच्या बाजूनं घेऊन जात आहे. म्हणजे किती सोसलं, नामकं केलं, तमकं केलं, सोसलं, काय काय ते म्हणजे ते बोलणंच ही होतं. पुढं मी सप्त्याला गेलो, मग लोक मला म्हणायला लागले, म्हणून मी म्हणलो, लोकांची भावना मांडली. हे म्हणजे हे न पटणार होतं, हे न पटणार होतं. कुठंतरी एखाद्या लेकराचा खून झाला, मग तर संतोष भाईच्या अंगात रक्त साचलं होतं, सगळं साकाळलं होतं. किती रक्त सांगाळलं होतं, त्याचा तोड नव्हता. तुम्हाला नुसती एक पट्टी दिसली आणि थोडं रक्त दिसलं सलाईन लावलेलंच, तर इतकं वाईट वाटलं. तर त्या संतोष भाईचा माझ्या काय जीव म्हणला असेल, हे लय खूप महत्त्वाचं होतं. परंतु त्यांनी दुरुस्त केलं आहे का नाही मी काय आणखीन बघितलं नाही. पण ते दुर्दैव आहे, ते दुर्दैव होतं. जरी एक बाजू घेण्याचा प्रयत्न केला असला तरी दुसरी बाजूसुद्धा कच्ची नाही आहे. त्याचं ऐकून बाबाजींना बोलणं म्हणजे एक बाजू जरी तुम्हाला पक्की वाटत असली तर दुसरी बाजू बी कच्ची नाही आहे ना. कुठल्या उद्देशानं आपण कोणता शब्द वापरतो हे बाबाजींनाच लक्षात आणायला पाहिजे होतं की आपला वापर करून आपल्याला तर नाही ना डाग लावणार. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सोसलं त्यावेळेस समोरच्यांनी त्यांनी सोसलं. ही कुठली काय भाषाच होती ना, ते काय थोडंसं विचित्रपणाचं होतं. बरं, ते असं म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय मुलांचं सगळं शिक्षणाची जबाबदारी आता मी घेतो, असं बाबाजी म्हणाले. नाही, ते बाकीचं काय माहीत नाही मला. भाषा दुसऱ्याचं ऐकून बोलायची, भाषा दुसऱ्याचं ऐकून नाही बोलायची. त्यांनी रात्रभर बोलायचं आणि सकाळी आपण ते आपल्या लोकप्रिय चॅनलच्या समोर मांडायचं आणि ते बी अशा शब्दात मांडायचं की ते शब्द म्हणजे जिव्हारी आरपार लागते. बरं झालं पण महाराष्ट्रानं एक नवीन जातीवादाचं रूप बघितलं, ते चांगलं झालं. आम्हाला काही नाही करून जातीवादीच्या पिंजऱ्यात उभा केलं जातं, काहीच नाही करू. आरोपीचे ह्याच धनंजय मुंड्याच्या टोळीनं, धनंजय मुंड्यांनी स्वतः आम्हाला काहीच नाही करून गुन्हे दाखल करायला लावले त्या लाभार्थी टोळीला. कुठं फोटोला चपलाच का हाणायला लावतो तो धनंजय मुंडे आहे म्हणजे. आणि आता गडाकडं पण गेला आहे, धोम्यगडाकडं, भगवानगडाकडं, आता बाबाजींकडं गेला आहे. आणि आता याचना करायच्या, पाप आपण करायचं आणि दुसऱ्याला ओढायचं. पण बोलताना काय राहतं, आपण खूप याने बोलायला पाहिजे. कारण हा विषय किती काही म्हणलं तरी तुम्हाला ज्या दिशेनं न्यायचा होता त्याच दिशेनं तुम्ही पहिल्या दिवशी घेऊन चाललेले होते. परंतु तुमची बाजू जरी पक्की असली तरी समोरची सुद्धा कच्ची नाही. हे लक्षात बोलताना आलं नसावं. ते काय ते मोगम आहे, ते स्वार्थासाठी महाराजांना उठवील, कोणाला उठवील, कोणाला संपित आहे. फक्त पैसा पाहिजे, पैसा पद. तेव्हा कसा गोड लागतोच. पैसे गोळा करायला लावायचे एकाला, खंडणी मागायला लावायचे एकाला, खुनं करायला लावायचे एकाला, तेव्हा गोड लागत होतं. गाड्या घोड्या घेऊन यांनी शायनिंग मारणे, राजकारणात पैसा उडविणे, मौज मजा करणे, लोकांचे लेकरं मारून टाकणे, हे. आणि आता ती फेडी पाप ती याच्यासाठी केलं आणि फेडतोय ते. आता पळतोय धम्यगडावर जाय, इकडं जाय, तिकडं जाय, बाबाजींकडं जाय, भगवानगडांच्या महंतांकडे जाय. आपलं पाप दुसऱ्याचं तोंडानं कशाला ओझून घेऊन दुसरे संपवतो. आपण ते एक स्टाईल होती, ते कधी नाकारायचं नाही. एक स्टाईल होती, बाजू भक्कम दाखवायचं होतं म्हणजे आमची, असं ते शक्य नव्हतं. कारण दुसरीसुद्धा पक्की बाजू आहे हे त्यांच्या लक्षातच नव्हतं. कारण तुम्ही खुनाचं करणाऱ्यांचं समर्थन नाही करू शकत. खून करणाऱ्यांचं कशाला आरोपीचं समर्थन होतं, ते खोटं नव्हतं, समर्थनच होतं, रासरोस समर्थनच होतं. ते की त्यांची मानसिकता काय असेल. खंडाने मागायला आले, चोऱ्या करायला आले, छेडछाडी करायला आले, दरोडे टाकायला आले. काय मानसिकता आहे त्यांची, भंगार कुडलची. भंगारच नाही तर काय, ते तर काय मानसिकता आहे की त्या आरोपीची. भंगार सगळ्याच दुनियाचे.
आणि त्यांची मानसिकता विचारायची. याने सांगितलं असं ना रातची म्हणून ते सकाळी बोलले. बाबा याने रातभर सांगितलं ते सकाळी बोलले. त्यामुळं दोष यालाच. बरं, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावरून त्याचा दबाव येतो, पण ते राजीनामा देत नाही. काय कारण असतं? काय माहिती होतं त्याचं काय कारण आपल्याला काय माहिती. किती 50 झालं तर काय होणार आहे कोणाचं? 50 घे ना, 2च काय 50 घे, काय होत नाही कोणाचं. नियत साफ असायला लागते. काम करताना बदललं पाहिजे माणसं. बदल्याची क्रिमिनल माइंडची भावना कधीतरी एखाद्या लोकप्रतिनिधीनं सोडली पाहिजे. खुनशीपणाची वागणूक आणि वर्तवणूक हिच्यात एखाद्या मंत्र्यानं बदल केलाच पाहिजे. नुसती खुनशी आणि क्रिमिनल माइंड तुम्ही दिवस ते गेले आणखीन तरी बदला. हा होते ते दिवस गेले आणखीन तरी बदला. तुम्ही वाईट मार्गाकडे नेऊ नका. कारण धनंजय मुंड्यासारखे पायंडे दुसरे कोणीच पाडले नाही. वाईट पायंडे, क्रिमिनल माइंड, छेडछाडी, कुठं वसुले करायला लावणे, खंडाने मागायला लावणे, प्रतिमोर्चे काढणे, म्हणजे आरोपीच्या बाजूनं. आम्ही काहीच नाही बोलून, मी सुद्धा आणि अनेक जण सुद्धा काहीच नाही बोलून गुन्हे दाखल करायला लावतो. बेटे फोटोला चपला हाणायला लावतो. म्हणजे याने जी उलटी रूढ पाडली. आणि आता काल परवापासून तर वेगळीच पाडली. आता महंत गळ्यात घेऊन पाडला. याला जोडून प्रश्न आहे की तुम्ही म्हटले की ते प्रतिमोर्चे काढण्यात आले तर पायंडा पडला, त्यावर टीका झाली. आता हा नवीन पायंडा आहे की आरोपींच्या मदतीसाठी धार्मिक स्थळाचा आधार घ्या एखाद्या समाजाचा, काय वाटतं? यस, अहो मी होतं सगळेच येतं तर दिसायला फक्त दिसून देत नाही, पण सगळेच भक्त आहेत तिथं. असं नाही ते दिसून देत नाही. ते पेसिफिक एक बाजू कड धरून चालतात. ही टोळी फक्त धनंजय मुंडेची फक्त टोळी, बाकीचे नाही. की एखादा बैल जर असं झुपेला तर ते शिवळवर पडतो, तर ती सवच असते कोपऱ्यानं चालायचं. ते सामुदायिक जरी असलं, सार्वजनिक जरी असलं, सांप्रदायिक जरी असलं तरी ती एक कड धरून वाढणार. ती टोळी तसं घडून आणते. तसं पाहिलं तर आता त्यातले काही शब्द आपल्याला हे नाहीत बरं का. आपल्याला म्हणजे आपल्या काय म्हणूयात त्याला, आपल्याला त्याशी देणं घेणं नाही. पण एखाद्या वेळेस वाटतं मग हे बघा, माणूस की धर्म जागा होतो मग आपला सुद्धा एखाद्या वेळेस वाटतं आपला ती बाजू नसून सुद्धा आमकं झालं, लय सोसलं त्यांनी, कौटुंबिक सोसलं, म्हणजे हे काय शब्द. मग ह्या कौटुंबिकनी सोसलं, मग त्या कुटुंबाने नाही सोसलं का? हा, तिने तरी काय केलं? गडाने माणूस की धर्म पाळला नाही असं वाटतं का? गडाला तर बोललोच नाही मी. गडाला बोललो बी नाही. कारण देवधर्माला मानणारे, तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्यापासूनचा शब्द आहे आपल्या तोंडात हमेशा. प्रत्येकाला आपण आपल्या धर्माचा गर्व असला पाहिजे. प्रत्येकाला स्वाभिमानाकडे. मी कट्टर हिंदू आहे, मला स्वाभिमान हे पहिल्यापासून शब्द आहे. तसं मी एक वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे. मी गडाबद्दल बोलत नाही, करून घेणारच नीट नाही. आपलं पाप झाकायसाठी आपण कोणाला बोलतोय आणि काय बोलतोय याची परिसीमाच ओलांडलाय. कारण काय तूच म्हणतो, परत आणखीन दुसरे म्हणते की ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मला मराठ्यांनी सांभाळलं. काय विषय होता राजीनाम्याचा? मग द्यायचं फेकून. आपण तर ते म्हणत नाहीत तू 50 घे रे, काय होत नाही. मी आयतावर ना तर मी तर धक्काच लागत नाही, तुला काय अन्याय करायचं कर. आणि तू किती बाजू भक्कम कर, दुसरी बाजू सुद्धा पक्की आहे, काळजी करू नको तू. तो असल्या किती उड्या आण, ते बेडूक उड्या. धनंजय मुंडे टोळी वळवळच करायची नाही तुम्ही. कशाला बाबा संप्रदायाला विनाकारण घेताय? उगाच फजिती आहे ना, घेणं नाही देणं नाही. पण हा एक नवीन पायंडा पडतोय पाडला. आज एक समाजासाठी एक जण उभा होता, उद्या दुसरा समाज, दुसरे कोणतरी महाराज एखाद्या आरोपीसाठी उभा. म्हणजे हा नवीन पायंडा आहे का? आणि का राहू नये त्यांनी मग हे असे वागायला लागलं? राहूच नाही, पण का राहू नये मग? खून करणाऱ्यांकडून उलची बोलत नाही. तुम्हाला नुसती एक पट्टी दिसली आणि उलची हातात रक्त हे झालं तर आपल्याच एका चॅनलच्या बांधावरती सांगितलंय आणि बघितलंय सुद्धा की असं वाटलं की ती पट्टी बघितल्यावर आणि ते थोडंसं हातात रक्त निघालेलं दिसल्यावर सलाईन लावलेलेच मराव वाटलं. काय शब्द आहेत वही, मराव वाटलं.
आणि संतोषभाई देशमुख मेले ते तर काहीच नाही, ते शिष्यगाव नाही, त्याबद्दल काय वाटलं नाही. प्रभूशिक मारलं नाही, क्रूर हत्या होती ती, क्रूर. आणि इतकं रक्त सांगाळ होतं त्यांच्या अंगात की बघितलं तरी माणसं चक्रायू येऊ पडत होती. तिथं अनेक गोरगरीबावर झालंय ना, अनेक गोरगरीबावर झालं. संतोषभाईला तर न्याय आम्ही देणारच, आम्ही तर देणार, आम्ही नाही हटत. कोणी येऊ दे, किती बाजू भक्कम करून दे, दुसरी बी बाजू लय पक्की आहे. ते तसल्या धमक्यात नाही जायचं, तसल्या धमक्यात नाही जायचं. भक्कमपणे येतं, फक्कमपणे येतं, आमके तसल्या धमक्यात जायचंच नाही. हा स्वतःसारखं सोयीचं सरळ करून घेतलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, व्यवस्थित बाजू राहिली पाहिजे, सामंजस्याची भूमिका राहिली पाहिजे. पाड्या असतात, तुम्हाला पाड्याचे राग येतात, मग काय तुम्ही काय अमृत पिऊन आले काय? तुम्हाला काय केलं त्याचे राग येतात, तुम्हाला राग येतात, बाकीचे बिगार रागायचे आहेत का? मग तुम्ही भक्कम आहेत तर बाकीचे काय कच्चे आहेत का? मग म्हणजे अनेक प्रश्न आता धनंजय मुंडेच उपस्थित करायला. बाबाजींचं काय नाही बाबा, त्या आम्ही काल सांगितलं होतं की नाही, ते शक्यतो बळच बोलायला लावलं असलं, दवसा फेवसा देऊन काही, तर ते दुरुस्त करतील. पण बाबाजींचं असं देखील म्हणणं आहे की हा माझा वैयक्तिक आहे म्हणे, वैयक्तिक मी कोणाशी पाठी उभा राहावं, हा संविधानिक अधिकार आहे माझा. नाही आहे ते मान्य आहे, मी म्हणतो मला लई गडावर आणि बाबाजीवर बोलायचं नाही. पण एक ज्यावेळेस प्रमुख भूमिकेत स्पीकर असतो एखादा माणूस, महंत एखादी प्रमुख भूमिकेत असते, त्यांना शक्यतो, माझं ज्ञान आहे तेवढंच बोलणार मी, शक्यतो वैयक्तिक जीवन नसतंच, त्यांना सामुदायिकच जीवन असतं. एवढं थोडंसं मला उली अक्कल आहे म्हणजे माझ्या. कारण कुठलेही म्हणत असू ती लहान व्यक्ती नसते, कुठलेही, कोणचाही आखाडा असू द्या, कोणचाही धर्म असू द्या, आपल्यात भरपूर धर्म आहेत, असे कोणी पण असू द्या, शक्यतो महंतांना वैयक्तिक जीवन नसतंच. त्याला भाबडेपणा म्हणायचं. आणि आपल्यातले एक कट्टरताचे विचार ते गपदिशी अध्यात्म विसरून एका प्रवाहाकडे जाणं हे चुकीचं. अध्यात्माचे विचार अचानक विसरून आपले कट्टर विचार भसदिशी एका दिशेला न्यायचं हे चुकीचं. आणि ते बी कसल्या बी टोळ्या चालवणाराच ऐकून, बलात्कारी, खुने, डाके, अजिबात नको. परंतु आता ज्याची त्याची ही असती, परंतु ते विषय खूप गंभीर आहे, खूप गंभीर आहे. की तुम्ही जर आरोपीची मानसिकता कशी झाली हे जाणून घेतलं नाही, त्याची काही झाली, ते गेलं तर शेण खायला, ते गेलं तर डाके टाकायला, ते गेलं तर खंडाण्या मागायला, लोक मारून टाकायला. जसं एखाद्या माणसाची माया येते, तसे एखाद्या गरीबाच्या, दलित बांधवांच्या लेकराला जर हाणायला लागलं तर माणूस जातोच ना. आता तुम्हाला माझ समोर हाणायला लागल्यावर मी सोडायला तर जाईल ना, राव, सोडायला तरी जाईल ना. तुम्ही खंडाण्यासाठी तिथं गेलात आणि तुम्हीच परत उलट प्रश्न विचारायचा त्याचं ऐकून की त्यांची मानसिकता का झाली असं, बरं खून करायची ते बी मीडियाने दाखवायला पाहिजे होतं. म्हणजे ते खंडाण्या मागायला जाते, छेडछाडीला जाते, डाक्या टाकायला जाते, बलात्कार करायला जाते, त्यांना रोखायचं नाही काय. म्हणजे हे शोभणारं ते वाक्यच नाही, हे शोभणारं वाक्य, पण ते त्यांचा दोषच नाही. ही पुरा करता करविता धनंजय मुंडेची टोळी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.